नमस्कार महिलांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा बालविकास भरती 2024 मधले आज आपण IMP असे परीक्षेमध्ये विचारले जाणारे एकदम महत्त्वाचे असे प्रश्न घेऊन आलेलो आहेत बघा। तर विषय असा आहे की आजच्या प्रश्नाला पर्याय नसणार आहेत, तर डायरेक्ट उत्तर आहे। तर त्यातला पहिला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंजारा विसारद संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? तर वाशिम, महाराष्ट्र। तर तुम्ही स्किप करून तुम्ही हे क्वेश्चन काय करा, पाठ करा। तर मी डायरेक्ट आज विदाउट पर्यायाचे प्रश्न घेऊन आलेले आहे। वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान केला? तर वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 हा व्हिक्टर ॲब्रोस आणि गॅरी रुबिकुन यांना प्रदान केला। भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 पुरस्कार कोणाला प्रदान केला? तर जॉन जे हॉसफिल्ड आणि जेफ्री ई टन यांना प्रभावित केला। 2024चा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान केला? तर अनुराधा पौडवाल यांना काय केलेला आहे 2024चा पुरस्कार। कोणता देश 100वा सदस्य म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील झाला? कोणता देश 100वा सदस्य म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील झाला? तर पॅराग्वे हा जो आहे ना देश, तो इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये काय झालेला आहे, सामील झालेला आहे, पॅराग्वे। प्रधानमंत्री सूर्योदय योजना कोणी सुरू केली? प्रधानमंत्री सूर्योदय योजना कोणी सुरू केली? तर प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही नरेंद्र मोदी यांनी सुरू केली। तर त्याचं उद्दिष्ट काय होतं? नागी आणि नाकटी पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नागी आणि नाकटी पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहे। बिहार या राज्यामध्ये काय आहे? नागी आणि नाकटीचे अभयारण्य आहे। खेलो इंडिया यूथ गेम्स 2024चे आयोजक कोणत्या राज्याने केले? तर तमिळनाडू। खेलो इंडिया यूथ गेम 24चे आयोजन तमिळनाडू या राज्याने केलेले आहे। IMP प्रश्न आहे बघा। खेलो इंडिया यूथ गेमचे 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2024चे विजेतेपद महाराष्ट्र 158 पदके कोणी आपल्या महाराष्ट्राने जिंकलेले आहे। तर 158 काय केलेत पदके आणि 57, 48 ते 53 काय केलेले आहेत? खेलो इंडिया यूथ गेम्स 2024चे विजेतेपद हे आपल्या महाराष्ट्राने जिंकलेलं आहे। तर अंगणवाडी पर्यवेक्षिकेमध्ये यातले काही थोडेफार IMP असे प्रश्न विचारले जातील बघा। जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वल आहे? तर आइसलँड। हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। जागतिक शांतता निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वल आहे? तर आइसलँड। भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले? भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। कुठून? मुंबई ते नवी दिल्लीपर्यंत। 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे 2024 कोणता देश आयोजित करेल? तर कोणता? रशिया।
16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर अरविंद पनगरिया यांची काय केलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते राज्य स्थापन करणार आहे? ब्लॅक टायगर सफारी ओडिशा. कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनले? तर पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील आहे. हे पहिले डार्क स्काय पार्क बनलेले आहे. हा MPSC मध्ये विचारलेला प्रश्न होता बघा. आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केलेल्या राज्यात कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आंध्र प्रदेश. अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लाचे शिल्पकार कोण आहेत? तर अरुण योगीराज. प्रजासत्ताक दिन पेरेड 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर ओडिशा या राज्याला मिळाला. फिल्म फेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर 10th फेल. यांना काय मिळालेलं आहे? कोणत्या राज्य सरकारने राम लला दर्शन योजना सुरू केली? तर छत्तीसगड. सी ड्रॅगन व्यवसाय 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर USA. गॅब्रिएल अटक कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले? फ्रान्स. भारतातील पहिल्या हायजेनिक फूड स्ट्रीटचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? तर उज्जैन या राज्यात. कोणत्या राज्य सरकारने योगश्री योजना सुरू केली? तर पश्चिम बंगालच्या सरकारने योगश्री ही योजना सुरू केलेली आहे. अश्वारूढ खेळासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण? तर दिव्यकृती सिंग. हेच आन्सर असणार आहे. IMP आहे बघा. गोल्डन ग्लोब 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रनाटक पुरस्कार मिळाला? तर ओपनहाइमर. कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदना योजना 2024 सुरू केली? तर छत्तीसगड. कोणत्या अंतराळ संस्थेने एक्सोस्टार एक्स-रे लॉन्च केले? तर इस्रो. प्रजासत्ताक दिन 2024 चे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सचे अध्यक्ष आहेत ते काय आहेत? प्रजासत्ताकचे प्रमुख पाहुणे आहेत. ICC पुरुषांचा ODI क्रिकेटर ऑफ द इयर 2024 चा पुरस्कार कोणी जिंकला? विराट कोहली. नुकतेच ऑपरेशन सर्वशक्ती कोणी सुरू केली? तर भारतीय सैन्य. तर सर्वोत्कृष्ट फिफा पुरस्कार खेळाडू पुरस्कार 2024 कोणी जिंकला? तर लिओनेल मेसी यांनी जिंकला. अलीकडे अल्वारो चक्रीवादळ कोणत्या राज्यात? अलीकडेच अल्वारो चक्रीवादळ कोणत्या राज्यात धडकले? कोणत्या? मादागास्कर. कोणत्या राज्याच्या मोबन मधला अलीकडे GI टॅग मिळाला आहे? तर पश्चिम बंगाल. तेनजिंग नार्गे ॲडव्हेंचर अवॉर्डनं कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सविता कंसवाल.
एक समंदर मेरे अंदर नावाचे पुस्तक कोणी लिहिले? आजचे जे आपले प्रश्न आहेत ना ते MPSCला अनुसरून सुद्धा आहेत बघा. एक समंदर मेरे अंदर नावाचे पुस्तक सजीव जोशी यांनी लिहिलेले आहे. भारतातील पहिली स्वनिर्मित एअरक्राफ्ट सीट कोणी विकसित केली? तर टाइम टूथ यांनी काय केलेले आहे? विकसित केलेले आहे. खंजर 2024 हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर किर्गिझस्तान. भारत आणि कोणत्या देशाने डेझर्ट सायक्लोन 2024 हा लष्करी सराव आयोजित केला? तर UAE या देशाने. खाली दिसत नाही म्हणून वरती लिहून दाखवते. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? शाहरुख खान. आपण IMP आहे बघा. कोणता होता तो पिक्चर? जवान. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 मध्ये कोणत्या विद्यापीठाने सर्वाधिक पदक जिंकले? तर चंदीगड विद्यापीठाने. न्यायमूर्ती रितू बहारी कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला प्रमुख न्यायाधीश झाल्या? उत्तराखंड. ग्रॅमी अवॉर्ड 2024 मध्ये कोणत्या गाण्याने वर्षातील सर्वोत्तम अल्बम पुरस्कार जिंकला? तर मध्यरात्री टेलर. कोणते राज्य समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य बनले? उत्तराखंड. लॉगवूड शोला राखीव जंगल कोणत्या राज्यात आहे? तर तमिळनाडू. तमिळनाडूमधील भारतातील रामसर साईट लॉगवूड शोला राखीव वन निलगिरी हे सगळं त्याच्या हे आहेत बघा. ते फक्त असं वाचून काढा. गुप्तेश्वर जंगल कोणत्या राज्यातील नवीन जैवविविधता हेरिटेज साईट बनले आहे? कोणत्या? ओडिसा. सॉरी मंगाश कॉल आल्याबद्दल. कोणत्या शहराला वॉटर वॉरियर शहरी पद देण्यात आले? नोएडा. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 कोणत्या देशाने आयोजित केले? UAE. काय केलेलं आहे? हां बरोबर आहे. हरियाणातील फरीदाबाद येथे सूरजकुंड मेळा 2024 चे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. सूरजकुंड मेळा. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशालवाहक म्हणून कोणाची निवड झाली? अभिनव बिंद्रा यांची निवड झाली. भारतातील सैन्यात नुकतीच पहिली महिला सुभेदार कोण बनली? तर भारतातील सैन्यात नुकतीच पहिली महिला सुभेदार कोण बनली? तर प्रीती रजक. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 कोणत्या देशाने आयोजित केले? स्पेन. काय केलेले आहे? मोबाईल वर्ल्ड काँग्रेस ह्या आयोजित केलेला आहे. मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते आपल्याच महाराष्ट्राचे काय होते? माजी मुख्यमंत्री होते. पहिल्या स्किल इंडिया सेंटर कोणत्या राज्यात उद्घाटन झाले? तर ओडिशा. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात श्रीकल्ली धाम मंदिराची पायाभरणी केली? तर उत्तर प्रदेशमध्ये. डॅब्लिंग इन डिप्लोमसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॅब्लिंग इन डिप्लोमसी HD मुनी. महिला बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप कोणत्या देशाने जिंकली? 2024 ची भारत या देशाने जिंकलेली आहे महिला बॅडमिंटन टीम.
कोणत्या राज्य सरकारने युवा सक्षमीकरणासाठी सोयी योजना सुरू केली? तर ओडिशा या राज्य सरकारने युवा सक्षमीकरणासाठी सोयी योजना सुरू केली. जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोणत्या शहराने सुरू केली? तर दुबई या शहराने सुरू केली. कोणत्या देशाने 2024 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकले? तर ऑस्ट्रेलिया या देशाने काय केलेले आहे? क्रिकेट विश्वचषक. टाटा ट्रस्टने कोणत्या शहराला भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल सुरू केले? मुंबई. टाटा ट्रस्टने कोणत्या शहरात भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल? तर मुंबई. कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केली? तर आपल्याच महाराष्ट्र काय केले सरकारने? ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे. मिस वर्ल्ड 2024चा खिताब कोणी जिंकला? मिस वर्ल्ड 2024चा खिताब क्रिस्टिना पिस्कोवा यांनी जिंकलेला आहे. 2024च्या मिस वर्ल्ड. कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी 2024 विजेतेपद पटकावले आहे? तर मुंबई या संघाने रणजी ट्रॉफी 2024चे पद जिंकवले आहे. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या शहरात स्थापित करण्यात आले? उज्जैन. कोणाला अबेल पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? मिशेल टॅलाग्रँड. 2024 महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? RCB. प्रिट्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 कोणी जिंकला? रिकेन यामामोटो यांनी जिंकला. ते आहेत जपानचे. जपानचे बरोबर आहेत. कोणत्या राज्याने अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण केले? अहमदनगरचे अहिल्यानगर. महाराष्ट्र या राज्याने. पर्याय नाही ते तुम्ही पाठ करून घ्या. भारतातील पहिला AI शाळा शिक्षक रोबोट कोणत्या राज्याने सादर केला? केरळ. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन कोणत्या शहरात सुरू झाले? पाटणा. पाटणामध्ये. बोला काय म्हणणं आहे? बरोबर आहे. मानवामध्ये डुकराचे पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण कोणत्या देशाने केले? USA. भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक्स आणि एक्वाटिक्स सेंटरचे उद्घाटन ओडिशामध्ये झाले. भारताने कोणत्या देशासोबत 2024 हा तो प्रश्न तुम्ही नीट वाचा वरचा. जगातील पहिले मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकृत उष्णकटिबंधीय समुद्र शैवाल इंडोनेशियामध्ये सुरू झाले. अलीकडे कोणत्या राज्याच्या माजुली मास्काला GI टॅग मिळाला आहे? आसाम. तर वरचा प्रश्न पण रिपीट घेऊया आपण. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर 8 मार्चला. BSFची पहिली महिला सिपर कोण बनली? सुमन कुमारी. कोणत्या देशाने अलीकडेच पार्स 1 उपग्रह प्रक्षेपित केले? इराण. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित केले? तर डॉ. प्रदीप महाजन यांना सन्मानित केले. लॉरिअस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणी जिंकला? नोव्हॅक जोकोविच. भारतातील पहिल्या हायब्रिड पीचचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. जगातील सर्वात मोठे रिन्युएबल एनर्जी पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आले? गुजरातमध्ये. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती बँक ठरली? कोणती? दिसत नसेल थांबा मी लिहिते. SDFC.
पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिली भारतीय महिला ज्युरी सदस्य कोण बनली? बल्किस मीर. अलीकडेच कोणत्या देशाला गमने नावाच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा तडाखा बसला? मादागास्कर. दुबईच्या मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा लावणारा पहिला दक्षिण भारतीय अभिनेता कोण? अल्लू अर्जुन. त्रिशूरपूरम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळमध्ये. कोणत्या शहराने 16व्या जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेचे 2024 आयोजन केले? अबुधाबी. ब्ल्यू ओरिजिनच्या 16व्या जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद अबुधाबी. ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मिशन कुठं? अलीकडेच कोणत्या राज्यात गणगौर उत्सव साजरा करण्यात आला? राजस्थानमध्ये. 2023-24 राष्ट्रीय खो खो चॅम्पियन कोणत्या संघाने जिंकला? महाराष्ट्र. अलीकडेच आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? मीना चरण यांना सन्मानित करण्यात आले. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय लागतो? 159वा. प्रतिष्ठित गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 अलोक शुक्ला. कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 99वा सदस्य बनला? स्पेन. खगोलशास्त्रीय शॉ प्राइज 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? श्रीनिवास आर कुलकर्णी. अल्फाफोल्ड AI मॉडेल अलीकडे कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? गुगल. 2027 FIFA महिला विश्वचषक देश आयोजित करेल? ब्राझील. ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? भारत. 2024